नमस्कार मंडळी. आज आषाढी एकादशी निमित्त मी सौ सारिका कुलकर्णी आनंदाची वारी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला. टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला. क्रीडातर गज जणू ठाकला. अशा या सावळ्या आषाढाची ओढ लागते आणि मन धुंद होते. आषाढ म्हणजे ओला चिंब मनाचा महिना. आषाढ म्हणजे पावसांचा, भक्तीचा, वारीचा महिना. जिभेचे चटकमटक चोचले करण्याचाही महिना. कारण नंतर येतो तो सात्विक श्रावण. आषाढ हा त्याचा मोठा भाऊ बर का, पण एकदम रंगरंगीला, आपला सखाच मित्रच जणू. आषाढातले गणगर्ध मेघ, कुंद दाटलेले आभाळ, हिरवा शालू नेसून नटलेला निसर्ग आणि ओलावलेली धरती म्हणजे सृजनाचा, उत्सवाचा आविष्कारच म्हणायला हवा. या काळात निसर्गाच्या सानिध्यात जाणाऱ्या प्रत्येकाच्या जगण्यातला ज्याचा त्याचा मेघदूत आकार घेत असतो. या सरळ हलव्या अनुभवातून आपण संपन्नतेचं सुख अनुभवतो. असे हे सुखाचे, सृजनाचे लेणं घेऊन येणारा आषाढ म्हणजे जगण्यातला रसरस्त्या तारुण्याचा काळ. म्हणूनच वय कुठलेही असो, आषाढाच्या मेघासारखं सृजन सजल हे आपलं मन असणं आवश्यक आहे. असा हा आषाढ सखा आपल्याला उत्सव, व्रत, वैकल्य यांचाही आहेर घेऊन येतो आणि वयाचे, देहाचे भान हरपून प्रत्येक जण टाळ, वीणा, मृदुंग याच्या नादात ठेका धरतो. होय, प्रत्येक जण आषाढीच्या वारीच्या मोहात पडतो. वैष्णवांसाठी पवित्र असणारा आणि विशेष दिवस, वारकरी संप्रदायाचा सर्वात महत्त्वाचा दिवस, उत्सव आणि तुम्हा आम्हा सर्वांचा हृदयस्थ दिवस म्हणजे आषाढी एकादशी. यालाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात. दक्षिणायन ही देवांची रात्र, तर उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते, म्हणजे देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या चातुर्मासाचा पहिला दिवस म्हणजे आषाढीचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस. नाम घेऊ नाम गाऊ, नाम विठोबाला वाहू. नाम घेऊ नाम गाऊ, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. अशा विठ्ठल नामाच्या नुसत्या उच्चारणाने देहभान हरपून जाते. आनंदाचे दोही आनंद तरंग याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठीच फक्त ही आषाढी वारी. पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आध्यात्मिक चमत्कारच म्हणावा लागेल. वारी संपूर्ण महाराष्ट्राला वेध लावणारी. प्रतिवर्षी न चुकता विठू माऊलीला डोळा भरून पाहणे हीच एक तळमळ मनात साठवून खांद्यावर पताका घेऊन उन्हातानात, पावसापाण्यात कशाचीही तमा न बाळगता विठुरायाच्या ओठावर अखंड नामस्मरण करत माऊलीला भेटण्यासाठी माहेराच्या वाटेवर शेकडो वारकरी चालतात. शेकडो कोस पायी वारी करून फक्त माऊलींचे डोळा भरून दर्शन घेणे हाच ध्यास, हीच आस. न थकता मैलो न मैल पायी चालत राहणे. कुठून येते त्यांच्यामध्ये हे बळ? कुठली प्रेरणा आहे? कसली शक्ती आहे? कोणती ओढ आहे, तळमळ आहे की जी देहभान हरपायला लावते? चालून चालून पाय दुखतही असतील कदाचित, पण नंतरचा आनंद इतका मोठा असतो की पाय दुखण्याची जाणीवही त्यांना बहुधा होत नसेल. पण ते जेव्हा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात त्यांच्या जवळ जातात, विठ्ठलाच्या जवळ जातात, तेव्हा त्याच्या मूर्तीकडे झटकन मान वर करून बघत नाही, तर आधी विठू माऊलीचे पाय दाबतात
मग त्याच्या पायावर डोकं ठेवतात आणि मग दर्शन घेऊन त्या सावळ्या रूपाचं हृदयात मनामध्ये तो साठवण्याचा प्रयत्न करतात. कारण सगळ्यांना या गोष्टीची जाणीव असते की इथं जो उभारलेला आहे 28 युग कमरेवर हात ठेवून उभा आहे तो फक्त आणि फक्त माझ्यासारख्या भक्तांसाठीच आहे. आणि त्याचे पाय दुखत असतील तर आधी आपण ते पाय चेपून द्यावे. ही इतकी संवेदनशीलता रुजवणारं हे दैवत आणि ही संवेदनशीलता वारकरी संप्रदायही आम्हाला शिकवते. विश्वरूपाशी एकरूप होऊन माऊलीच्या भेटीची आस मनी ठेवून चालणारे हे वारकरी सगुण भक्तीची मूर्तीच आहे असे जाणवते. जगण्यातल्या तारुण्याचा आविष्कारच म्हणायला पाहिजे किंवा तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. मला तर एक वेगळी अनुभूतीही जाणवते. मला तर विठुरायाला पाहिल्यावर असे वाटते की तोही तेवढ्याच तळमळीने आपल्या लेकरांची वाट पाहत कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. भक्तांच्या भेटीसाठी आतुर झालेला हा विठ्ठल विरहिणीच गातोय असे भासते. आपल्या पायावर डोके ठेवणाऱ्या लेकरांच्या डोक्यावर वात्सल्याने प्रेमाने मायेने आशीर्वाद रूपी हात ठेवण्यासाठी आसुसलेली ही माऊली भक्तांना पुढे वर्षभर पुरेल एवढी वात्सल्य रूपी आशीर्वादाची शक्तीची पुंजी देण्यासाठी तळमळणारी विठू माऊली मला दिसते, मला भासते. तुम्हालाही तशीच जाणवत असेल. नक्कीच तीही तुम्हाला तशी भासत असेल. आषाढी वारी ते सुंदर चंद्रभागेचं वाळवण, तो तिथे जमलेला वैष्णवांचा मेळा, तो पंढरीच्या रावळाचा कळस आणि पंढरीच्या रावळात उभा असणारा तो आनंदकर सावळा विठ्ठल खरंच अतिशय मोहक आणि वेळ लावणारं हे रूप देवाचे आणि भक्ताचे कलियुगातले हे अनोखे प्रेम आहे. एकतेचे मोहात टाकणारे हे लोभस्वाने रूप आहे. वारीमध्ये एकमेकांना जय हरी विठ्ठल म्हणत लहान थोर पण विसरून एकमेकांच्या पायी डोकी ठेवली जातात. पूर्ण समर्पण भाव, कुठलाही भेदभाव नाही, अहंकाराचा लेश नाही. केवढं व्यापक रूप आपल्याला हे पाहायला मिळतं. सात्विक आहार विहारातून चांगले आचरण मनावर रुजते, जीवनाचा अर्थ गवसतो. एवढा मूल्य ठेवा या वारीतून आपल्याला शिकायला मिळतो. एकमेकांना स्नेह प्रेम, एकमेकांना साथ देत सांभाळून घेत जीवन प्रवास आनंदी सुखकर करणे हेच मूल्य, हेच मूल्य शिक्षण आपल्याला ही वारी शिकवते. हेची व्हावी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको न दे रे हरी, वारी चुको न दे रे हरी. अशी इच्छा, ही तळमळ दर्शनासाठी असलेल्या प्रत्येक मनाची वारी आणि हीच तळमळ ही आस मनात रुजवून सुखदुःखे वाटून घेत एकमेकांना सांभाळत आनंदाची वाटणारी आयुष्यवारी चालत 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 या जीवनाचा आनंद सोहळा आम्ही करावा हीच विठुरायाची इच्छा असावी असे मला वाटते. निर्मळ भक्ती विठुरायाला आपल्याकडून अपेक्षित असावी. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी हरी जागर करत टाळ मृदुंग वीणा कीर्तनाचा नाद करत पायी वारी केली जाते. सात्विक आहार, सत्वाचरण, परोपकार आणि परमार्थ करावा. जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस निघावे. पांडुरंगाशी एकरूप व्हावे. नामस्मरण करावे असा साधा आणि उखड परमार्थ वारकरी संप्रदाय सांगतो. आषाढ महिना लागला की आकाशातला सावळा मेघ आणि हृदयातला सावळा विठ्ठल घेऊन वारी सुरू होते. आणि महत्वाचे म्हणजे आकाशातले काळे मेघ धरती कोरडी पडू देत नाही आणि हृदयातला तो सावळा विठ्ठल तो आपल्या भावना कोरड्या होऊ देत नाही. म्हणून आपल्या मनरूपी आनंदाच्या डोहात सकारात्मक विचाराचा खडा टाकण्याचा अट्टहास आपण करूया. आणि मग फक्त आणि फक्त आनंदाचे तरंग होणार आहेत. आणि नंतर फक्त आनंदाचे डोही, आनंद तरंग हीच एकमेव अनुभूती घेणार आहोत. आणि आपण या आनंदाच्या वारीचे वारकरी होणार आहोत. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव धाव असा विठ्ठल मनात रुजवून अशी विठ्ठलमय वारी तुमच्या माझ्या आयुष्याची सफल संपूर्ण व्हावी हीच भगवंत चरणी प्रार्थना करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी माऊली.